नमस्कार. क्रांतिभूमी मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 1 जुलै कृषी दिन महाराष्ट्रात साजरा केला जातो, तर दुसरीकडे कृषी विभागाच्या यांत्रिकीकरणाच्या अनुदान अद्यापपर्यंत जमा न झाल्यामुळे शेतकरी संघटनेकडून पूर्वसंमतीची होळी करण्यात येत आहे. जालन्यातील वडीगोद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाडीबीटी अंतर्गतचे लाभार्थी शेतकऱ्यांना पूर्वसंमती देऊन यांत्रिकीकरणाची निवड झाली. शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण खरेदी केले, त्यानंतर सुद्धा अद्यापपर्यंत अनुदान जमा न झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत यांत्रिकीकरणासाठी निवड झालेल्या सुमारे 4000 शेतकऱ्यांचं 40 कोटी रुपयाचं अनुदान राज्य सरकारकडे थकलेलं आहे. गेल्या 7-8 महिन्यापासून हे शेतकरी, जिल्ह्यातील शेतकरी त्या अनुदानाची वाट पाहत आहे. मात्र राज्य सरकार आणि कृषी विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. मात्र यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित बिघडलेलं आहे. 2 महिन्यात 15 दिवसात हे अनुदान यापूर्वी मिळत होतं, परंतु यावर्षी 7 ते 8 महिने झालेत, अद्यापपर्यंत अनुदान मिळालं नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे. शेतकऱ्यांनी बँकेकडून, खाजगी सावकाराकडून कर्ज काढून आपल्या या कृषी साहित्याची खरेदी केलेली आहे, परंतु वेळेत अनुदान न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक भुर्दंड सहन करावं लागत आहे. त्यामुळं कृषी विभागाने आणि सरकारने तात्काळ हे अनुदान वर्ग करावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कृषी अधीक्षक कार्यालय यांच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल. शेतकऱ्याला जसं आता बिया भरण्याची येळ आहे, अवजाऱ्याला हे म्हणले अवजारे घ्या, अवजारे घेतले म्हणजे पैसे द्या ना आम्हाला. मग आता पाऊस काही भरपूर पडा ना, अशी सरकारने फसवणूक करायला नाही पाहिजे. वा असे जर यांनी नाही लवकर सोडले अवजाऱ्याचे पैसे तर आम्ही जिल्ह्याला आंदोलन करू कृषी कार्यालयामध्ये. आज रोजी 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो आणि तुम्ही या ठिकाणी होळी केली जाते, त्यामागचा उद्देश काय? या कृषी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या योजना, यांत्रिकीकरणाच्या ज्या योजना आहे, ह्या यांत्रिकीकरणाचे पैसे यांनी द्यायला पाहिजे शेतकऱ्यांचे, आणि हे न दिल्यामुळं मग आम्हाला हे पाऊल उचलायचं काम पडलं. आणि यांनी जर ताबडतोब लवकर जर ते देण्याचा प्रयत्न केला नाही तर आम्ही कृषी विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. कृषी विभाग आणि शासन संगनमताने चाललं काय? याचं पैसे, शेतकऱ्याचे पैसे न देणे, पैशासाठी शेतकरी परेशान आहेत. एक तर बिया भरण्याचे पैसे नाहीत, दुसरी गोष्ट यांनी अगोदर यांत्रिकीकरण करायचं सांगितलं, आम्ही अवजार घेऊन ठेवलेत. ते पैसे द्यायचे तर त्याचं अनुदान द्यायचं, तर त्याला यायला काय मुहूर्त सापडा ना. काय मुहूर्त सापडत नसलं तर बामन हाच तिथं मुख्यमंत्री झालेला, त्याच्याकडून मुहूर्त पूर्ण तेवढे पैसे काढून द्यावा. आज कृषी दिन आणि या कृषी दिनानिमित्त आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन छेडलेले वडीगोद्री येथे. जालना जिल्ह्यातील 4000 शेतकरी यांचे 40 कोटी रुपये कृषी विभागाकडे थकलेले यांत्रिकीकरणाचे. एका खासदाराला फुटल्यानंतर सोशल मीडियामध्ये अशा बातम्या आहेत, त्याला 100 कोटी दिले जातात आणि एका आमदाराला 50 कोटी दिले जातात. खोकेचे खोके यांना वितरित करण्यात येतात. मग आमच्या जालना जिल्ह्यातले फक्त 4000 शेतकरी यांना 40 कोटी रुपये का देण्यात येत नाही? जर खासदार, आमदार फुटले यांना अवघ्या 24 तासाच्या आत 100, 200 कोटी येतात. मग आमचे 8 महिने झालेत 40 कोटी रुपये तुमच्याकडे थकलेले आहेत. नुसत्या जालना जिल्ह्याचाच, अंबड तालुक्याचाच विषय घेतलेला आहे समजा, तर त्याच्यात 40 कोटी आहेत. जर पूर्ण महाराष्ट्राचा विषय घेतला तर किती कोटी रुपये येतील? तर आमची जालना जिल्ह्याचे जे कृषी विभागाचे अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की तात्काळ आमचे रक्कम आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी, नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन तुमच्या जालना जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये करण्यात येईल. जय जवान, जय किसान.